त्यांच्या थ्रू तुम्ही बोलताय ना? त्यांच्या थ्रू बोलतो. त्यांचं नाव त्याच्यामुळे मला घ्या. प्रश्न वगैरे प्रश्नाचं उत्तर द्या, मी फक्त सांगतो. त्यांचं हा. नाव घ्या. काय अर्ज होता, सुनावणी किती टप्प्यात झाली आणि आता कोर्टानं ऑर्डर काय केली ती आम्हाला सांगा. काल ऍडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख याच्या वतीने युक्तिवाद केलेला होता. आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये फेटाळलेला आहे. कुठल्या बेसवर, म्हणजे ओव्हरऑल हा जो अर्ज होता तो मूळ कधी केला गेला होता, कुणाच्या वतीने केला गेला होता आणि सगळ्याच बाजूनं, म्हणजे तुम्ही एकटे सांगताय हा जो अर्ज आहे हा मुळात जो एक तक्रारदार आहे शिवराज देशमुख सरकारनं आहेत ते न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये पुढे येतीलच. हे सर्व सविस्तर न्यायालयाच्या निकालामध्ये येईल. सध्या कोर्टामध्ये फक्त ओपन कोर्टामध्ये फेटाळण्याबाबत कोर्टाने सांगितलेलं आहे. यापूर्वी कुठे कुठे अर्ज फेटाळला आणि आता पुढची प्रक्रिया काय असेल त्याविषयी सविस्तर आता न्यायालयाच्या निकालपत्रकामध्येच सविस्तर उत्तर येईल. ठीक आहे. नाव सांगा. मी ऍडव्होकेट संजय गायकवाड, ऍडव्होकेट नितीन गवारे साहेब यांचा ज्युनियर म्हणून मी बघतोय काम.